सर्वप्रथम समतेच्या संघर्षामध्ये, समतेची लढाई मजबूत करण्यामध्ये ज्या सर्व महामानवांनी योगदान दिलं आहे, आपल्याला मार्गदर्शन दिलं आहे, त्या सर्व महामानवांना अभिवादन करतो। तसंच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। आणि मला जे जाणवतंय ते इथं मांडण्याचा प्रयत्न करतो। आताच एक खूप चांगलं अभ्यास करून असं एक व्याख्यान इथं मुक्ताने मांडलेलं आहे आणि तिने अत्यंत मौलिक असे विचार इथं ठेवलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने। आणि यातले अनेक मुद्दे हे तपशीलवार शिबिरांमध्ये आपण चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं। कारण अनेक पैलू तिने इथं उलगडून दाखवलेले आहेत आणि त्या पैलूंबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा केली पाहिजे। कारण बाबासाहेबांबद्दल आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला फार अनेक पैलूंवरती चर्चा होते, पण स्त्रियांच्या संदर्भामध्ये आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन किती आणि किती खोलवर होतं, किंवा स्त्री पुरुष समता आणि स्त्री पुरुष समतेच्या पलीकडे जाऊन सुद्धा जे जेंडर इक्वॅलिटी आपण ज्याला म्हणतो, लिंगभावाच्या समतेबद्दल जिथं मुद्दा येतो त्याबद्दल बाबासाहेबांचे विचार किती प्रगल्भ होते हे आज तिने इथं मांडलेलं आहे। त्यातला तो मुद्दा मलाही माहीत नव्हता, त्याबद्दल तुझे आभार। ती महत्त्वाची माहिती माझ्या सोबतीने ठेवलेली आहे। कारण आता लिंगभावाबद्दल चर्चा होते है ना, तर त्यावर आपण केव्हा सविस्तर चर्चा करूच। मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण सगळीकडे सरकारी विरुद्ध वाक्य असल्यासारखं सगळीकडे वाचतो, पण नुसतं शिकून प्रगती होत नाही। मुलगी समजदार झाली तरच खरी प्रगती झाली, ती तर समजदार व्यक्ती आहे, तर ते महत्त्वाचं मला असं वाटतं। कारण शिकणं हे 150 वर्षापूर्वी समजदार होण्याची पहिली पायरी होती, 150-200 वर्षापूर्वी। आणि मग क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांनी समस्त स्त्री पुरुष वर्गाला ज्ञानाचे दरवाजे उघडून दिले आणि आपण शिकायला लागलो, आपण बोलते झालो, आपण लिहिते झालो है ना। आणि मग 150 वर्षाचा हा प्रवास काय आपला बोलते लिहिते होत असताना की आता आपल्याला विचार करावा लागतोय की आपण जे लिहितोय ते नेमकं काय लिहितोय, आपण जे बोलतोय ते नेमकं काय बोलतोय, जे लिहितोय ते बोलतोय त्या समाजाच्या हिताचं आहे की नाही आहे, हा प्रश्न पडावा अशी आता परिस्थिती आहे। मग ज्ञानाचे दरवाजे उघडे करून देत असताना त्यांना काय वाटलं होतं की आधुनिक ज्ञान घेतल्यानंतर आपण अधिक प्रगल्भ होत जाऊ आणि अधिक उन्नत असा एक नवा समाज घडवू, हे उद्देश आहे। त्यामुळे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व जीवनपटाकडे जर बघितलं तर 2 स्तरांवरती गोष्टी घडताना दिसतात। एक, स्वतःच्या आयुष्यात आलेले सगळं जे काय अन्याय आहे, भोगलेलं जे काय अन्याय आहे, त्या अन्यायाच्या विरोधातला एक लढा आहे। तर तो लढा लढत असताना स्वतःला मजबूत करणं, इक्विप करणं हा एक संघर्ष आहे। आणि ते केल्यानंतर किंवा ते करत असताना आपण आपली ही परिस्थिती कशामुळे आहे, आपल्यावर होणारा हा अन्याय हा व्यक्ती म्हणून आहे की समाज म्हणून आहे, नेमका कसा आहे, आणि मग त्या अन्यायाच्या विरोधात सामाजिक स्तरावरती सुद्धा लढत राहणार अशी एक जबाबदारी घेऊन ऐतिहासिक अशी एक भूमिका बाबासाहेब आंबेडकर घेतात। बाबासाहेबांच्या समकालीन अनेक लोक शिकले नाही, फक्त बाबासाहेबच शिकले असं काही नाही है ना। आपण बाबासाहेबांच्या डिग्र्यांबद्दल पण बोलतो, भरपूर साऱ्या डिग्री आहेत, अनेकांना त्या तोंडपाठ आहेत, ठीक आहे ना। हे सर्व कौतुकास्पद आहे, कारण प्राप्त परिस्थितीमध्ये एवढा प्रचंड कष्ट घेऊन शिकणं हे सोपं नव्हे। पण त्याचबरोबर
त्यांना समकालीन असलेले अनेक लोक सुशिक्षित होते, शिकत होते. त्यांची नावं मला आठवत नाही. मला जेव्हा नाव आठवावं लागतं, विचार करावा लागतो, तर माझ्या डोळ्यासमोर बाबासाहेबांचंच नाव येतं. कारण शिकणं आणि शिकून समजदार होणं आणि समजदार होऊन समाजाला शहाणं करणं, ही जी जबाबदारी असते ती बाबासाहेबांनी पेलली आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं. तर मागच्या 100 वर्षातले आपले जे काय अनुभव आहेत ते अनुभव आपल्यासमोर आहेत. जिथं उभे आहोत हा तर संघर्षाचा अड्डा आहे, लालबाग परळचा. इथं ह्या परिसराने अनेक संघर्ष पाहिलेले आहेत, अनेक संघर्ष घडवलेले आहेत आणि अनेक संघर्षातून नवा समाज घडवण्याच्या दिशेने प्रवाससुद्धा केलेला आहे. त्या परिसरात आपण आहोत. इथं 100 वर्षाचा 100-125 वर्षाचा जो काही संघर्षाचा कार्यकाळ आहे, त्या कार्यकाळाकडे बघताना एक गोष्ट मला सतत जाणवते, ती अशी की सामाजिक रचना नेमकी भारताची कशी आहे आणि त्या सामाजिक रचनेचं अभ्यासपूर्ण असं विश्लेषण करणं, हे बाबासाहेबांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणूया इंटेलेक्च्युअल, ज्याला कार्य म्हणतो आपण, स्कॉलरशिप ज्याला आपण म्हणतो, ते कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे. भारताची सामाजिक रचना नेमकी काय आहे? भारत जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला भारतीय उपखंड असं म्हणतोय. त्यात भारत पण आला, पाकिस्तान पण आला, बांगलादेश, नेपाळ, हा सर्व परिसर. ह्या सर्व परिसराचं एक वैशिष्ट्य काय आहे इतर जगातल्या देशांच्या आणि समाजाच्या तुलनेने? ह्या परिसरामध्ये जाती व्यवस्था आहे. जगात कुठेच नाही अशा प्रकारची सामाजिक रचना या परिसरात आहे, या देशात आहे, भारतीय उपखंडात आहे. मग ही जाती व्यवस्था नेमकी कशी आहे? तिचं स्वरूप काय? तिचं शोषणाची पद्धत काय? तिचं सांस्कृतिक वर्णवर्चस्व नेमकं कसं आहे? याबद्दलचं शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचं, त्याला व्याख्यात करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर करताना दिसतं. म्हणून मग यात कास्ट इन इंडिया हे जे त्यांचं निबंध आहे किंवा ॲनिलिशन ऑफ कास्ट, हे दोन्ही जे त्यांचे महत्त्वाचे असे जे लिखाण आहे, हे अभ्यासच राहिले पाहिजे. कारण कास्ट इन इंडिया, जात कशी आहे, जातीअंत कसा करायचा आहे आणि का करायचं आहे, का करायचं या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर कसं करायचं या दिशेला आपण जाऊ शकतो. तर त्या उत्तरांचं शोध घेण्याचं काम बाबासाहेब आपल्या सर्व अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण विचारांच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसतात. म्हणजे त्यांनी जे काही औपचारिक आणि अनौपचारिक असं शिक्षण घेतलं, त्या शिक्षणाचा उपयोग या सर्व विश्लेषण करून त्यातनं मार्ग काढण्याच्या दिशेने ते गेले. हा एक पक्ष झाला, हा एक पैलू झाला. त्यांच्या विद्वत्तेबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. अगदी त्यांचे जे विरोधक आहेत वैचारिक पातळीवरचे, ते सुद्धा बाबासाहेबांच्या या विद्वत्तेबद्दल त्यांना कुठलीही शंका नाही. आणि म्हणूनच बाबासाहेब संविधान निर्माणकर्ते झाले, हे आपण विसरता कामा नये. एका जातीय विषम असलेल्या समाजाचं नेतृत्व करायचं आहे समग्र समाजाचं, तर सोपं आहे का? ते करू देईल का कोणी? एवढं सोपं आहे? ज्याला शिकताना देखील त्रास दिला गेला आहे, आणि आपल्याकडे ते एकलव्यापासून वारसा आहे ना, ज्याने अंगठा त्याला द्यावा लागला, ते इथं तर ओसरीवर बसणं, बाहेर बसणं, पाण्याचाही अधिकार नाही, आणि मग जे ऐकू येतं त्याच्यातनं शिकणं, एवढं सोपं काम नाही आहे. असं असताना त्या सर्व समाज घटकांना घेऊन नवा समाज घडवण्याच्या दिशेला जाणं आणि त्यासाठी दिशा दिग्दर्शन देणारं जे ग्रंथ आहे तो लिहून काढणं, तो ग्रंथ म्हणजेच आपलं संविधान, हे सोपं काम नव्हे. हे अत्यंत ऐतिहासिकदृष्ट्या कठीण काम आहे. मग इतर समाजांच्या तुलनेने आपल्या समाजामध्ये अशा प्रकारचं कार्य करणं हे अत्यंत कठीण असून सुद्धा बाबासाहेबांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून मग जयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी आपण ज्यावेळेला चर्चा करत असतो
त्यावेळेला संविधानामधले मूल्य या सर्वांचा उहापोह होत असतो. काय काय केलं बाबासाहेबांचा आपण प्रवासच बघूया ना. शिकत होते, शिकत असताना एक राजकीय भूमिका घेत जातात. मी काल परवा पुण्यामध्ये बाबासाहेबांचे जमीन अधिकाराबद्दल, भूमी अधिकाराबद्दलचे विचार असं एक व्याख्यान देऊन आलो. तर त्याचा अभ्यास करत असताना मला आढळलं 1918 साली बाबासाहेब जमिनीबद्दल बोलत आहेत, जमिनीच्या फेरवाटपाबद्दल बोलत आहेत. विद्यार्थी शिकतायत, पेपर प्रेझेंट करतायत, पुढे जाऊन जमिनीचा संघर्ष करतायत. चौदार तळ्याचा इथं उल्लेख झाला. काय चौदार तळ्याचा मुद्दा काय? पाणी. पाणी ही कुठल्याही व्यक्तीची मूलभूत अशी गरज आहे. गरज. प्राणी ही या सृष्टीतल्या सर्व सजीवांची गरज आहे. पाण्याशिवाय इथं कोणीही जगू शकत नाही. पृथ्वीवर जीवन आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो तर त्यातलं ऑक्सिजन आणि पाणी हे महत्त्वाचं आहे ना. आणि आत्ता सुद्धा जेवढं संशोधन चालू आहे, आकाश पाताळ एक करून आपण सगळीकडे जे फिरतोय, मंगळ ग्रहण आणि अमुक आणि तमुक, शोधतात काय दुसरीकडे कुठे पाणी सापडतं का, जेणेकरून तिथं सजीव सृष्टी आपल्याला काही शोधता येईल, बनवता येईल, स्थापन करता येईल. हाच प्रयत्न ना. म्हणजे पाण्याशिवाय जगू शकत नाही ही परिस्थिती. आणि मग पाण्याचा हक्क नाकारला जाऊन एका गुलामगिरीच्या चौकटीमध्ये विशिष्ट पायरींवरती समाजाला कोंडून ठेवण्याची संस्कृती, जी सर्वात मूलभूत अशी गरज आहे, त्या गरजेचा जो निमित्ताने जो अधिकार असतो तो अधिकार नाकारून गुलामीमध्ये ढकललं जाणं, अशी जर ही व्यवस्था असेल तर त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा कसा उभा करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे चौदार तळ्याचा जो सत्याग्रह म्हणतो आपण, तो जो लढा आहे, तो लढा ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि मुक्त केलं, एवढं सरळ दोपट पद्धतीने आपण म्हणू नाही शकत. ते ओंजळीतनं पाणी घेऊन तो ऐतिहासिक क्षण आहे. त्याने एक अधिकार स्थापित केला आणि तो अधिकार काय? पाणी हे जर जीवन असेल, पाणी ही जर मूलभूत गरज असेल तर त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती प्रत्येकाचा बरोबरीचा, समानतेचा, न्यायाचा हक्क आहे. आणि तो हक्क, तो अधिकार कोणीही नाकारू शकत नाही. आणि जे कोण नाकारत असेल त्याच्या विरोधात तो आपण लढलं पाहिजे, ही दिशा आहे. आता ज्या पाण्यासाठी मूलभूत अधिकार म्हणून आपण लढलो, त्या पाण्याचं आज क्रयवस्तूकरण झालेलं आहे. क्रयवस्तूकरण म्हणजे काय? पाणी बाजारात विकायला आहे. बाटलीतलं प्यालो ना आपण, सहजपणे 5 रुपये 10 रुपयाची बाटली आहे, ठीक आहे. आता ही पाणी सुद्धा जेव्हा विकलं जात असेल तर आपल्या समाजाची काय अवस्था झाली? आपण कुठे आणलं समाजाला? चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे, जिथं मूलभूत गरज आहे, मूलभूत अधिकार आहे अशी भूमिका घेत प्रत्येकाला ते पाणी बरोबरीचं मिळालंच पाहिजे ही भूमिका आहे. आणि आता कागदावर पण तीच भूमिका आहे की बरोबरीचा अधिकार आहे आणि सगळ्यांना मिळालंच पाहिजे, फक्त तुमच्या खिशामध्ये बस पैसे असले तर. पैसे नसतील तर कदाचित नाही मिळणार. आणि मग त्या लढ्यांमुळेच कुठेतरी आपल्या सर्व समाज व्यवहारामध्ये ते बिंबवलं गेलं. आणि ते आपल्या संस्कृतीत होतंच बहुजनांच्या, की दारात आलेल्या माणसाला जर मी खाऊ जरी घालत, भाकर देऊ शकत नसेल तर किमान 2 घोट पाणी तरी मी पाजलं पाहिजे. आणि आपण पाणी देत आलो, ही आपली संस्कृती राहिली बहुजनांची. आता भांडवली व्यवस्थेमध्ये पाण्याचं क्रयवस्तूकरण आहे, पाणी बाजारात विकायला आहे. आता 2 घोट पाणी विचारायची सोय आहे का? त्याला किंमत आहे. कुठून कुठे प्रवास झालाय? एक मी उदाहरण म्हणून फक्त इथं ठेवतोय. पाण्यासाठी पाण्याचा हक्क जर नाकारला गेला तर पाण्याशिवाय जगत नसल्यामुळे माणूस पाण्यासाठी वाटेल ती तडजोड करायला तयार होतो.
वाटेल ती लाचारी सुद्धा पत्करू शकतो आणि टोकाला जाऊन बंड देखील करू शकतो. आज अप्रत्यक्षपणे मागच्या दारातून पाण्याचा हक्क नाकारला जात आहे. आता हे मी फक्त 10 रुपयाच्या बाटलीचं एक उदाहरण देतोय, तर ते तेवढंच नाही आहे. आज मुंबईमध्ये सगळेजण आपण पाणी पितोय, कोणाचं पाणी पितोय असा प्रश्न विचारला पाहिजे ना. सगळ्या मोठ्या शहरांमध्ये पाणी जाते, कुठून पाणी येतं ते? कुठेतरी लांब 100, 150, 200 किलोमीटरवरती कुठल्या तरी आदिवासी पाड्यांमधल्या आदिवासींना हुसकावून लावून त्यांचं जंगल ताब्यात घेऊन तिथं धरणं बांधून तिथलं पाणी त्यांना न देता ते उचलून शहरांकडे वळवलं जातं. आला म्हणजे तिकडे अधिकार नाकारला गेला. आणि वर हे सांगितलं जातं की पाणी हे जीवन आहे, सगळ्यांना दिलंच पाहिजे, द्यायचं आहे, तर त्याला विरोध होऊ शकत नाही. मग पाणी इकडे, मग पाणी जर इकडे शहरांमध्ये येत असेल तर पाणी बरोबरीच्या नात्याने वाटलं जातं का? मोठे टावर आहे तिथं तर स्विमिंग पूल आहे, तिथं नळ 24 तास आहे. मोठ्या मोठ्या इमारतींच्या जाहिरातीच 24 तास पाण्याच्या आहेत. आणि मग इतरांकडे पाण्याची वाट पाहणे याला काही पर्याय राहत नाही. म्हणजे आमच्यासारखे जे आणि लहानपणी चाळीमध्ये राहणारी जेवढी माणसं आहेत, आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की पहाटे उठायचं आणि बादल्या घ्यायच्या, हांडे घ्यायचे, कळशी घ्यायच्या, लाईनीत उभं राहायचं. पण तोपर्यंत किमान हे तत्व होतं की पाणी हे जीवन आहे, पाण्या सर्वांचा अधिकार आहे, पाणी मिळालं पाहिजे. आता पाण्यावरती एवढा जोर जो दिला तो सामाजिक विषमतेच्या अनुषंगाने. आपण सामाजिक समतेच्या बाजूने आहोत, सामाजिक समतेच्या दिशेने आपला प्रवास होता, तो आता कळत नकळत सामाजिक विषमतेच्या दिशेने गेलेला आहे. एक पाण्याचं उदाहरण म्हणून घेतलं तर सगळी अस्पृश्यता, तिचा जो गाभा आहे तो जर असे जे मूलभूत गरजा ज्या आहेत आपल्या त्या जर नाकारल्या गेल्या तर अस्पृश्यता स्थापित होते ना. तुला पाण्याचा अधिकार नाही आणि तुला जिवंत ठेवण्यासाठी पाणी कसं द्यायचं आणि किती द्यायचं हे मी ठरवतो. मला हात पसरणारच आहे. आता आपला हात अप्रत्यक्षपणे पसरला की नाही, वेगळ्या पद्धतीने अस्पृश्यता आली की नाही पाण्याच्या संदर्भामध्ये, हे घडले. बाबासाहेबांच्या सर्व लढ्यांमध्ये सर्व नैसर्गिक संसाधनांवरती समाजाची मालकी असावी अशी एक भूमिका आहे. मग जमिनीचं राष्ट्रीयकरण असेल, असे सगळे मुद्दे, त्याच्यात मी खोलात जात नाही. पण आग्रह काय की समतेच्या दिशेने आपण गेलं पाहिजे. विषमतावादी समाज, तर आंबेडकरांसमोर एक मोठी गोची होती, एक मोठी अडचण होती. अडचण काय होती की बाबासाहेबांच्या सर्व लढ्यांना नंतर एका टप्प्यानंतर सगळ्यांनी मान्य केलं, त्याच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त केला आणि मग बाबासाहेब हे एक कॅपेबल व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. आता अडचण कुठे होती की सबंध समाज हा विषमतावादी आहे ना, आणि विषमतावादी समाजामध्ये समतेचं दिशा दिग्दर्शन करणारं संविधान लिहायचं. तर कागद, डॉक्युमेंट, ग्रंथ हा समतेचं दिशा दिग्दर्शन करणारा आणि प्रत्यक्षामधला समाज हा विषमतावादी, उतरंडीचा, जातीच्या उतरंडीचा, माणूस पण नाकारणारा. आता या अंतर्विरोधामध्ये वावरायचं कसं? तिथं बाबासाहेब मग संविधानाच्या माध्यमातून मूलभूत अधिकार असेल, मार्गदर्शक तत्व असेल, यातून काही मार्ग काढायचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. आणि तो त्यांनी प्रयत्न केला म्हणून तुम्ही आम्ही आज कुठेतरी सतत संघटित होताना आपण दिसतोय, समतेचा जागर आपण चालवताना दिसतोय. आता हे अशक्य. या अंतर्विरोधातून मार्ग कसे काढतात? तर बाबासाहेब असं म्हणतात ना की मी सुद्धा एका गटाचा नेता आहे, कारण हक्काची लढाई चालू होती ना. तर नाकारणारे आणि अधिकार मागणारे यांच्यातला संघर्ष असूनही ते सर्वजण एका ठिकाणी आहेत आणि एका ठिकाणी राहून बाबासाहेबांना एकीकडे नेतृत्व द्यायचं त्या संविधान लिहिण्यासाठी आणि दुसरीकडून मागून पाय खेचायचे, दबाव आणायचा आणि जेवढं शिथिल करता येईल तेवढं शिथिल करायचा प्रयत्न करायचा.
अधिकाराची धार जेवढी बोथट करता येईल तेवढा बोथट करायचा प्रयत्न करायचा. हा सर्व खेळ त्या काळात झाला. आणि यासाठी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे जे डिबेट्स आहेत त्या डिबेट्स वाचून काढाव्यात. पदोपदी ते जाणवतं की प्रत्येक मुद्द्यासाठी प्रत्येक तत्वासाठी किती संघर्ष करावा लागलेला आहे. आणि तो संघर्ष करून मग आपण एका निष्कर्षाला आलेलो आहे. एक जाती विषमता, समतेच्या दिशेने जायचं. आणि समतेच्या दिशेने जायचं असेल, जातीय विषमता जर मिटवायची असेल तर ती जातीय विषमता केवळ आर्थिक अंगाने नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व अनुषंगाने आपल्याला ती मिटवण्याच्या दिशेने गेलं पाहिजे. त्यातून एक आर्थिक कार्यक्रम येतो बाबासाहेबांकडून. मग तो संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा उपाययोजना असू द्या किंवा स्टेट सोशलिझमच्या माध्यमातून जमिनीचा राष्ट्रीयकरणाचा मुद्दा असू दे, असे सर्व. दुसऱ्या बाजूला सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरती तर लढे आहेतच, पण लढ्यांच्या बरोबर त्या लढ्यांच्या अनुभवातनं संविधानाच्या माध्यमातून नवे कायदे, नव्या तरतुदी आहेत. आणि त्या तरतुदींच्या अनुषंगाने आपण समता स्थापित करू अशा प्रकारची भूमिका आहे. आणि मग मूलभूत अधिकार म्हणून आपल्याला येतो, ज्याचा उल्लेख इथं मुक्ताने केलाच, की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. कसा? बघा, जगण्याचा अधिकार आहे, जिवंत राहण्याचा नाही. पूर्वी जिवंत राहण्याचा मी म्हणेन अधिकार नाही, पण एक सोय होती. तुम्ही जिवंत राहू शकता, फक्त आमच्या मर्जीने, आमच्या पद्धतीने, आम्ही सांगू त्याप्रमाणे, है ना. आपल्या बोलीभाषेत बोलायचं झालं तर लायकीप्रमाणे, पायरीप्रमाणे, है ना. पायरी हे आपल्या बोलीभाषेत खूप आहे. पायरी सांभाळून बा, पायरी सांभाळायची, ही वाक्य कोणाकडून कुठून कोणासाठी येतात. तर ह्या सर्व पायऱ्या नष्ट करून सगळ्यांना एकाच मंचावरती आणण्याचं काम बाबासाहेब आपल्याला करताना दिसतात. आणि ते करत असताना कोणी मान्य नाही करत. म्हणजे देव जर आहे तर तो सगळ्यांचा आहे, आणि मग सगळ्यांचा आहे तर मग आम्हाला मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे. काळा मंदिर सत्ता प्रवेशाचा तुम्ही कोण नाकारणार आहे मधले? हाच लढा आहे. आणि मग देवाची सुद्धा याला जर सँक्शन्स असतील, देवाचं सुद्धा याला जर सर्टिफिकेट असेल अशा प्रकारच्या विषमतेला, तर तो देव आमचा नाही, तर देवाचं अस्तित्वच आम्ही नाकारतो. मग तिथं विषय संपतो. तिथं सांस्कृतिक पर्याय बाबासाहेब आपल्याला देतात. आणि मग देताना आता मी इथं काय म्हणायचं, इथं पंचशील हां, तर मग त्याच्या तपशिलात मी जात नाही. तो जो बुद्धाचा मार्ग आहे त्या मार्गावरती बाबासाहेब आपल्याला घेऊन जातात. हा पर्याय. हे स्वतःच्या पातळीवरती आणि समाजाच्या पातळीवरती हे झटत असताना लोकशाहीवादी असणं ही पूर्वअट आहे. आणि बाबासाहेब ती सतत मान्य करतात, आग्रह करतात की आपण लोकशाहीवादी असलं पाहिजे, हुकुमशाहीवादी असून चालणार नाही. कारण या देशामध्ये सामाजिक सांस्कृतिक पातळीवरती वेगळ्या प्रकारची हुकुमशाही होती आहे आणि तिच्या विरुद्धचा एक निरंतर संघर्ष आहे. तो पूर्वी पण होता, बाबासाहेबांच्या काळात तो अधिक तीव्रतेने पुढे आला नव्या संदर्भामध्ये. पण लोकशाहीवादी असणार तर मी जो समतेचा पर्याय म्हणून स्वीकारला आहे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पातळीवरचा, तोच पर्याय सर्वांनी घेतलाच पाहिजे असं काही आग्रह आहे. कारण तुम्ही प्रगल्भ झाला तर तो पर्याय घ्यालच, पण तोच असला पाहिजे असं नाही. आत्ता आपल्याकडे काय चाललंय, तुम्ही एकाच दिशेला असलं पाहिजे. एक भाषा है ना, एक धर्म, एक राष्ट्र, एक निवडणूक, एक नेता, सगळं एक 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 है ना. आणि हा देश तर अनेकांचा आहे. संविधानाचं म्हणून पहिलं वाक्य मला प्रियांबलचं खूप महत्त्वाचं वाटतं आणि मी ते सतत म्हणत असतो आणि ते विसरता कामा नये. जगातलं बहुधा एकमेव संविधान आहे की ज्याचं पहिलं वाक्य वी द पीपल ऑफ इंडिया म्हणतं. वी, आम्ही भारताचे लोक. आता आम्ही भारताचे लोक इथून जी सुरुवात झालेली आहे,
आणि आता आग्रह काय चाललाय, एक एक एक. आम्ही बाजूला आहे, मी एक है ना. आणि मग ते एक काय असलं पाहिजे त्याची पण व्याख्या ठेवली जाते. जेव्हा एक मी स्व हे केंद्रस्थानी येतं तिथं विषमता आली. दुसराच असतो ना, तो बरोबरीचा असूच शकत नाही है ना. मग तो कॅमेऱ्याच्या समोर आलेला सुद्धा चालत नाही, तर असं बाजूला केलं जातं. लक्षात येते काय घडतंय. मग आपला प्रवास कुठे झालाय, कारण हा एकाने काय केलंय, मग सर्व गोष्टींची व्याख्या नियंत्रित करून टाकली, सर्व जगण्याच्या पद्धती नियंत्रित करून टाकलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या सर्व लढ्यांमध्ये काय आहे, स्वातंत्र्याचा आग्रह. की व्यक्ती स्वतंत्र असला पाहिजे, त्याचे स्वतंत्र विचार असतात, त्यांना विकसित करण्याचा पूर्ण वाव मिळाला पाहिजे, ही भूमिका आहे. आता ते नियंत्रित होतं. तुम्ही स्वतंत्र आहात, पण कसे ते आम्ही सांगू. ते कसे तुमचा धर्म कसा असला पाहिजे ते पण आम्हीच व्याख्यात करून देऊ. तुम्ही अमुकच देव मानला पाहिजे. देवांमधली सुद्धा विविधता आता चालत आहे बरं का. मी इकडचे सगळे लोकल देव तुमचे लोकल आहेत, राष्ट्रीय देव एकच आहे. फरक पडलाय. आणि मग तुम्ही प्रखर राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी त्या राष्ट्रदेवाकडेच गेलं पाहिजे, असा एक प्रवास आहे. म्हणजे आपल्याला साचेबंद केलं जातं. सांगण्याचा मुद्दा की आपण साचेबंद होत चाललेलो, साच्यामध्ये टाकलं जातं. आणि साचा कोणाचा आहे, तर आतापर्यंत मी जो शब्द वापरला नाही तो साचा हा ब्राह्मणी वर्ण वर्चस्व जातीवादाचा आहे. या ब्राह्मणी वर्ण वर्चस्व जातीवादी साच्याच्या विरोधातली लढाई ही आपल्या पूर्वसुरींची आहे. आणि आज त्या लढाईचा वारसा पुढे नेण्याच्या ऐवजी कुठेतरी आपण मागे फिरलो. कारण आंबेडकरी चळवळ वगैरे आपण म्हणतोय, परिस्थिती काय, कुठेतरी आत्मपरीक्षण आत्मलोकन करायची वेळ आली आहे. आणि आता नाही केलं तर पुढे काय होणार, खूप गरजेचं आहे. तर सामाजिक समता आपण एकीकडे म्हणत असताना सामाजिक विषमता आली. ज्या अस्पृश्यतेच्या विरोधात बाबासाहेब लढले, त्या लढाईचा मुद्दा काय एवढाच होता का की मी आणि माझा समाज आणि माझ्यासारख्या लोकांच्या विरोधामध्ये जी अस्पृश्यता लादली जाते ती अस्पृश्यता बंद करा, एवढा पुरता मर्यादित होता. की तत्व म्हणून तुम्ही जर माणूस आहात, माणुसकी हा धर्म मानत असाल, तर मग तिथं अस्पृश्यता चालणार नाही, कारण अस्पृश्यता ही अमानवीय आहे. हा लढाईचा मुद्दा होता. तो लढायचा तो मुद्दा असल्यामुळेच अस्पृश्यतेच्या विरोधातली एक निर्णायक लढाई झाली. आणि मग आपल्याकडे सुद्धा कायद्याच्या पातळीवर सुद्धा तरतुदी झाल्या. आता अस्पृश्यता तुम्ही पाळू शकत नाही. जर एखाद्याने पाळली तर त्याच्यावरती कठोर कारवाई होऊ शकते है ना. जिथं समाज जागृत आहे तिथं कोणाची हिंमत पण नाही, तो भाग वेगळा है ना. हिमतीचा विषय वेगळा. अस्पृश्यता तुम्ही आता पाळू शकत नाही, पण पदोपदी नोकरी पेशा करणारी सगळी लोक आहेत तिथं है ना. आपण कामधंदे करतो, शाळा कॉलेजेसमध्ये वावरतो, कळत नकळत छुप्या पद्धतीने मागच्या दारातनं ती अस्पृश्यता अशी जाणवते ना, त्याचं भूत असं जाणवत असतं. संपली कधी असते. तर त्याच्यावरती आपण स्वतःची अशी समजूत करून घेतो बऱ्याचदा की ठीक आहे, कायदा झाला, लढे झाले आणि समाज बदलायला एक वेळ लागतो, अजून थोडा वेळ लागेल, पण पूर्वीसारखं राहिलं नाही ना. कान तुटलेला कप वेगळाच आहे है ना. वरूनच मोंजरीमध्ये पाणी पाजलं जातंय असं तर नाही ना. बदललंय. आता कुठे अस्पृश्यता आहे. ऐकायला छान वाटतं. आणि आपण फक्त आपल्यापुरता विचार केला तर आपली गफलत पण होते. आपल्यापुरता म्हणताना मी समाजापुरता बोलतो. आत्ता या घडीला मागच्या 10, 15, 20, 25 वर्षामध्ये भारतामध्ये अस्पृश्यता एक्सपोर्ट झाली. तिला तुम्ही IT च्या भाषेत काय म्हणतात, ते आउटसोर्स झाली. आउटसोर्स झाली म्हणजे कुठे झाली की आता या देशातला जो काही मुसलमान आहे धर्माने,
तो वेगळ्या अर्थाने अस्पृश्य. अस्पृश्यता संपली नाही, अस्पृश्यता आउटसोर्स झाली. आणि मग जाज्वल्य धर्म अभिमान कट्टर राष्ट्रवादाच्या भूमिकेतून स्टेजवरून मंत्री घोषणा करतात, मुसलमानाकडून वस्तू घेऊ नका, है ना, मुसलमानाच्या घरी जाऊ नका. ही भाषा, तो मुसलमान हा शब्द बाजूला करूया, हीच भाषा 50, 70, 80 वर्षापूर्वी होती ना, या देशाने पाहिली ना. त्याच्या विरुद्ध बाबासाहेब लढले. आणि मग आम्ही पण असं बघायचं का, त्याला आहे बरं का, आपल्याला नाही, आपण मोकळे झालोय, आपण आता सुधारलोय आणि तेच आहेत फक्त, त्याच्यापुरताच मर्यादित आहे, असं काही आहे का? तर हे आउटसोर्स झालेलं आहे. आणि हे जर आउटसोर्स होणं आपण जर सहन करत असू, किंवा आणखी वाईट बोलायचं झालं तर त्याचं अप्रत्यक्षपणे समर्थन करत असू, तर आपल्यासारखे नालायक आपण. कारण ती अस्पृश्यता मग मागच्या दारातनं आपल्या अवतीभोवती कसं आपला गिळून टाकेल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. म्हणून ह्या अशी कुठलीही अस्पृश्यता आपण पाहता कामा नये, ही भूमिका आपण आता घेतली पाहिजे. आणि हे घडलं ना मागच्या 20-25 वर्षामध्ये, विशेषतः 6 डिसेंबर 1992 नंतर हे पद्धतशीरपणे घडवण्यात आलेले, हे विसरता कामा नये. आणि कोण आहे ती सगळी मंडळी? बाबासाहेबांच्याच भाषेत बोलायचं झालं तर जात नाही ती जात. त्यांच्याच विश्लेषणाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर या देशामध्ये धर्म बदलता येतो पण जात बदलता येत नाही. मग धर्म बदललेली सगळी कोण आहेत? तीच बहुजन समाजातली मंडळी आहे, ज्यांनी समतेच्या आशेने म्हणा, वेगळा पर्याय म्हणून म्हणा, धर्मांतर केलेले. आणि मग आता आम्हाला सांगण्यात येतंय अमुक अमुक धर्म खतरेने, आणि सगळे तुम्ही एकाच याच्यात आहात, बौद्ध, जैन वगैरे वगैरे, नाही का. हिंदू कोड बिलचा तो उल्लेख केलास. हिंदू कोड बिल हा एक महत्त्वाचा कळीचा प्रश्न होता, ज्या प्रश्नावरती बाबासाहेबांनी काँग्रेसशी असलेलं भांडण संपवून ज्या संविधान सभेमध्ये प्रवेश केला, संविधान निर्माते झाले, कायदे मंत्री झाले, या एका कळीच्या प्रश्नावरती त्या सत्तेला लाथ मारली. तेव्हा नाही तडजोड केली. का नाही केली? समता की विषमता? तर बाबासाहेबांच्या संघर्षामधला एक सूत्र म्हणून बघायला पाहिजे. त्यांचा मापदंड काय कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा, की अमुक एक गोष्ट समतेच्या दिशेने जाणारी आहे की नाही, की विषमतेला पुरस्कृत करणारी. जर एखादी कृती, एखादी गोष्ट विषमतेला स्थापित करणारी असेल किंवा विषमतेच्या दिशेने जाणारी असेल तर ती नाकारायची. त्यासाठी वाटेल ती किंमत देऊ. किंमत मोजली आहे. आणि जी गोष्ट समतेच्या बाजूने असेल, काही झालं तर ती सोडायची नाही, हा विषय. आता ह्या सूत्रामधून आपण कुठलं सूत्र पकडलंय? तर मागच्या 25-30 वर्षामध्ये समाजाचं जे आत्मभान आहे ते पेंडुलम सारखं झालेलं, हेलकावे खातं. आहोत आपण भूमिका म्हणून समतेच्या बाजूने, पण व्यवहाराच्या पातळीवरती हेलकावे खातोय. व्यवहारिक अडचणी आहेत, मी समजू शकतो, काही तडजोडी कराव्या लागतात, तेही समजू शकतो, हे सगळं होतंय. पण जे मूलभूत प्रश्न आहेत, मूलभूत तत्व आहेत, तिथं तडजोड होता कामा नये, याचं जे भान आपल्याकडे राहिलं पाहिजे, ते काहीसं आता सुटत चाललेलं आहे. तर आपल्याला ते भान परत जागं केलं पाहिजे. आणि म्हणून मग तुम्ही जेव्हा असे कार्यक्रम आयोजित करतो, आपण सर्व समाजाला जोडत असतो कार्यकर्ते म्हणून, तर कार्यकर्ते म्हणून आपल्या जबाबदाऱ्या अधिक वाढत जातात. समाजाला कसं जागं करता येईल, समाजाला कसं जोडून घेता येईल, हा त्या पद्धतीने आपल्याला करत राहावं लागेल. हा एक प्रश्न. आणखी काही बाबासाहेबांच्या लढ्याचे बरेच मुद्दे आहेत, ज्याच्यात तपशिलात बोलायला खूप काही आहे, मी त्यात जात नाही. पण त्यातला एक मुद्दा फक्त मी अधोरेखित करतो. अनेकांचा गैरसमज आहे, विशेषतः जे ओबीसी समाजातली मंडळी आहेत,
शेतीशी संबंधित असलेले समाजातली मंडळी आहेत, त्यांना असं वाटतं की बाबासाहेब हे अस्पृश्यता निवारण आणि दलितांचे खरे नेते आहेत, इतरांचं नाही. पण ही वस्तुस्थिती इतिहासाला धरून नाही ना, वास्तवाला धरून नाही आहे ना. आज शेती आणि शेतीशी संबंधित जेवढे समाज घटक या देशात आहेत, त्यांच्या नावावरती जो काही सातबाराचा उतारा बनतोय, तो सातबाराचा उतारा केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्यांमुळे झालेला आहे. आणि लढ्यांमुळे, संविधानाच्या तरतुदीपुरता बोलत नाही मी, तिथं तरतूद आहेच, कुळ कायद्यानंतर बनला तिथं सगळं आहे जमीन सुधारण्याचे. मी लढ्यांमुळे म्हणतो. या मुंबईच्या जवळ रायगड जिल्ह्यात, त्यावेळेचा कुलाबा जिल्हा, तिथल्या कुळांनी संप केला होता. चरीचा संप म्हणतात. 1933 ते 38 पर्यंत चाललेला. नारायण नागू पाटीलपासून सुरबा नाना वगैरे सगळे त्याच्यात इन्वॉल्ड होते. भाई चित्रे, सुरबा नाना टिपणीस, ही सगळी मंडळी लढत होती. शेतकऱ्यांनी, कुळांनी आपला शेतसाऱ्याच्या संदर्भामध्ये, आपल्या खंडीच्या संदर्भामध्ये हक्क प्रस्थापित करण्यासाठी संप केला आणि म्हणाले की आम्ही खोतांना हिस्सा देणार नाही, अन्याय आमच्यावर होतोय. आणि तो संप पुकारत असताना त्याचं सर्व गायडन्स, मार्गदर्शन, नेतृत्व कोणाचं घेतलंय? बाबासाहेबांकडून. आणि मग बाबासाहेब तिथं त्याचं नेतृत्व करतात. आता इथं बाबासाहेब स्वतःहून नेतृत्व करायला गेलेले नाहीत, हे लक्षात घ्या. तिथल्या सगळ्या आगरी कुणबी समाजातल्या मंडळींनी, त्या कुळांनी निर्णय घेऊन बाबासाहेबांकडे ते गेले आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही या लढ्याचं नेतृत्व करा. आणि मग त्या शेतकरी परिषदा होत आहेत आणि त्या परिषदांमध्ये बाबासाहेब आंबेडकर भाषण करतायत. आणि पुढे जाऊन स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेला असेंब्लीमध्ये हा विषय तडीच लावायचा मुद्दा येतो, त्यावेळेला खोतीबंदी विरोधी कायदा बाबासाहेब करतात, जो पुढे जाऊन कुळ कायद्याचा आधार बनला. हा इतिहास बाकीच्यांना काय समजत नाही? का ते बघायला तयार नाही आहे? त्यातलं राजकारण काय? त्यातलं राजकारण हे आहे, कारण जातीच्या चष्म्यामधून बाबासाहेबांकडे बघायचं आहे. मलाही, तुम्हालाही, सगळ्यांना. आम्ही अजूनही आमच्या जातीच्या चष्म्याच्या पल्ल्यावर जाऊन समग्र मानवतेचं दर्शन या अनुषंगाने बाबासाहेबांकडे बघायला तयार नाही आहोत. तर याचं कुठेतरी आत्मपरीक्षण समाजाने केलं पाहिजे, सगळ्यांनी. का नाही तुम्ही जोडू शकत? त्या लढ्याच्या काळामध्ये बाबासाहेब दैवत आहे तिथल्या कुणब्यांना, तिथल्या आग्र्यांना. नारायण नागू पाटील यांचा मुलगा ॲडव्होकेट दत्ता पाटील, मला त्यांच्याशी भेटायचं आणि त्यांच्याबरोबर लढण्याचं एक संधी मिळाली SEZ विरोधी लढ्यामध्ये. त्यावेळेला नारायण नागू पाटलांचं सगळं जीवन दत्ता पाटील यांनी सांगितलं, त्यांच्या वडिलांचं. आणि ते असं म्हणत होते की 14 तळ्याचा सत्याग्रह असू दे किंवा चरीचा संप असू दे, या सगळ्यांमध्ये आम्ही सर्व लोक बाबासाहेबांच्या नेतृत्वात एकत्रितपणे लढत होतो. तेव्हा कुठे हा भेद आहे? महाभेद कधी निर्माण झाला? तर कसणाऱ्याला जमीन मिळाली पाहिजे, हा जर लढा आहे आणि तिथं बाबासाहेब भूमिका घेत आहेत, त्याच विचारांचा वारसा घेऊन पुढे जाऊन कसेल त्याला जमीन असेल तर नसेल त्याला काय, असा प्रश्न दादासाहेब गायकवाडांच्या माध्यमातून आहे नंतरच्या कालखंडामध्ये. तो आंबेडकरी चळवळीचा वारसा पुढे 70-80च्या दशकापर्यंत विकसित होत गेला, फुलत गेला आणि त्याने सर्व नव्या प्रश्नांना ती भिडत गेली. मग ती दलित पॅंथरची चळवळ असू दे, दलित साहित्य असू दे, या सर्वांच्या माध्यमातून आपलं दुःख नाही, आपल्या अन्यायाच्या, शोषणाच्या विरोधामध्ये समग्र दर्शन घेऊन लढण्याचा एक प्रयत्न नंतरच्या काळात घडला. त्या सर्व लढाया 90च्या कालखंडाच्या नंतर टप्प्याटप्प्याने संपत जाताना आपल्याला दिसतं. असं का झालं? कारण 90च्या दशकानंतर जागतिकीकरणाचं वारं वाहिलं आणि जागतिकीकरणाच्या वाऱ्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं क्रयवस्तूकरण झालं. प्रत्येक गोष्टीला मूल्य येत गेलं. मग ती वस्तू असेल, पाण्याच्या रूपाने असेल, दगडाच्या रूपाने असेल, मातीच्या रूपाने असेल, किंवा माणूस असेल, किंवा तुमचं नातेसंबंध असेल. नात्याला सुद्धा किंमत आली की नाही? आता हिंदू कोड बिल,
सगळे मॅरेज ॲक्ट आणि वारसा हक्क वगैरे आपण सगळं म्हणतो. 498च्या केसेस सगळ्यात जास्त आपल्याकडे बघतो आपण, आहेत ना? हां, आणि आपण सगळेजण मिळून त्या टी व्ही समोर एक वेगळ्या प्रकारचं ब्राह्मणी सांस्कृतिक जे राजकारण चाललेलं आहे त्याचे पद्धतशीरपणे स्वतःहून गुलाम होतं आहे ना. सासू सोनांची भांडणं बघत बसतो आणि घरात 498 लागतील. हेच चाललंय. तुम्ही बघा ना तर ताळमेळ करून. किंवा या सगळ्यात वीट आल्यानंतर आपण या आपल्या प्रश्नांना भिडलं पाहिजे आणि सोडवणूक करायच्या ऐवजी आपण कुठेतरी जाऊन आत्मशोधाच्या नावाखाली कुठल्या तरी बुवाच्या समोर जाऊन बसू ना. बैठक कोण आहेत बहुसंख्य लोक, बोलले ना. पण ही जी बहुसंख्य आपली सगळी जी मंडळी आहेत ती जातीने कोण आहेत? जी सर्व ब्राह्मणी विषमतावादी संस्कृतीच्या पाईप बनलेले, तिची पालखी वाहत आहे. कोण आहेत ती? तिचा वर्ग बदलला. आमचे वाडवडील निरक्षर असतील, कमी शिकलेले असतील, तर ते जास्त समजदार होते, खूप समजदार होते. त्यांना कावा, आता हा शब्द फुल्यांचा आहे, बामणी कावा आहे ना, माझा शब्द नाही, हा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दिलेला शब्द मराठीला. त्यांना बामणी कावा नीट कळत होता नेमका काय असतो. आता सत्ताच बामणी काव्यांची, बामणी काव्याच्या माध्यमातून स्थापन झालेली. आता अशा परिवेशामध्ये, अशा वातावरणामध्ये आपण आहोत, मग आपली लढाई अधिक कठीण होऊन जाते, हे लक्षात घ्या. कारण आपली लढाई अशी होते की आपल्याला आपल्याच लोकांना समजावण्यामध्ये आपली जास्त ऊर्जा जाते, समजावण्यामध्ये, कारण आपण त्याच्याशी लढू नाही शकत है ना. आता हे जरी खरं असलं तर मग काय बाबासाहेबांच्या काळात काय बाबासाहेबांचं सगळंच ऐकत होतं काय? असं होतं? त्यांच्या काळात सुद्धा त्यांना सांगणारे लोक होतीच ना. काय कुठे नादाला लागलाय, कशाला, चांगला शिकलाय, वकिली कर, अमुक कर, तमुक कर, असे सल्ले देणारे असतील ना. खुर्ची मिळते, सत्ता मिळते, कशाला सोडतोय, राहा ना तिकडे शांत है ना. तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळं देऊ आम्ही, तर हे सोडून द्या. त्यांच्या विरोधात बोलणारे होते ना समाजातलेच. त्याचं राजकीय प्रतिबिंब आपण बघितलंय याच मुंबईत. काय झालं इलेक्शनमध्ये बाबासाहेबांचं, सर्व त्यावेळी वेळात होतं ना. सांगण्याचा मुद्दा असा की मी मगाशी म्हटलं तसं की परिस्थिती खूप कठीण झाली आहे ना. असं म्हणून आपण कुठेतरी पळ काढत नाही ना याचा विचार केला पाहिजे. सांगण्याचा माझा मुद्दा एवढाच की बाबासाहेबांच्या काळात सुद्धा परिस्थिती आत्तापेक्षा जास्तच कठीण होती. कारण तेव्हा तर नवा मार्ग बनवायचा होता, नवा मार्ग शोधायचा होता. आता आपल्याकडे मार्ग आहे, चालताना त्रास होतो है ना, चालताना त्रास होतो. तर मार्ग तर आहे ना, त्या मार्गावर फक्त आपल्याला चालत जायचं. आत्ताच्या काळामधले जे अडचणी आहेत सध्याच्या स्थितीतली, एक गोष्ट धार्मिक द्वेष हा प्रचंड वाढलेला, दैववाद प्रचंड वाढलेला. आता प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत है ना, त्या प्रतिज्ञा सगळ्यांनी पाळाव्यात की नाही पाळाव्यात हा वेगळा विषय है ना, मी त्याच्यावर सोडून देईन लोकशाहीवादी असल्यामुळे. पण किमान त्यातलं सार रूपाने सूत्र म्हणून एवढी तो गोष्ट आहे की तुम्ही अंधश्रद्धाळू असता कामा नये. किमान आध्यात्मिक असाल ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल कोणतरी ईश्वर आहे ठीक आहे, हरकत नाही, पण कुठल्या तरी बाबा बुवाला तुम्ही देव माना, एवढा तर गाढवपणा करू नका. तर त्याचं तो जो मुद्दा आहे तो आपल्याला आता लावून धरावा लागेल. हा धार्मिक द्वेष, ही अंधश्रद्धा, हा दैववाद, यामुळे आपले प्रश्न आणखी कठीण बनत आहेत. तिसरा मुद्दा सामाजिक समरसतेचा. आपला प्रवास सामाजिक समतेवरून सुरू होऊन व्हाया सामाजिक समरसता सामाजिक विषमतेकडे गेलेला आहे. काय सांगतात ती मंडळी? समरस व्हा. बघा, समरसता आणि समता दोन्ही शब्द खूप वेगळे आहेत, विरुद्धार्थी नसले तरी खूप वेगळे आहेत.
समतेमध्ये तूही शहाणा नाही मीही शहाणा नाही, तूही मूर्ख नाही मीही मूर्ख नाही, आपण बरोबरीचे आहोत. ठीक आहे ना. समरसतेमध्ये कोणाला तरी कोणाशी समरस व्हावं लागतं. कोणाला तरी कोणी कोणाशी समरस व्हायचं, तर अर्थात जो श्रेष्ठ आहे, जो अधिक चांगला आहे, जो अधिक समजदार आहे, त्याच्याशी समरस व्हायला पाहिजे. तर भारतीय व्यवस्थेमध्ये आम्ही समजदार आहोत, तर आमच्याशी तुम्ही समरस व्हा. तर आत्ताचा प्रवास आपला काय झाला आहे, समरसतेचा. आपण त्यांच्यासारखे व्हायला लागलेलो, आपण त्यांच्यासारखे व्हायला लागलो. मी त्यांच्यासारखा दिसला पाहिजे, मी त्यांच्यासारखा राहिला पाहिजे. अरे काय गरज काय. मी फुली मारा असं म्हणत नाही, कुठल्याही समाजावरती कोणावरही फुली मारा असा मुद्दा नाही आहे. प्रत्येकाकडे काही ना काही चांगलं असतं, ते शिकून घेतलंच पाहिजे है ना. ब्राह्मण समाजाचं मी एका बाबतीत खूप कौतुक करतो. हजारो वर्षापासून ज्यांनी आपल्या स्त्रियांना अस्पृश्य मानलं, विटाळ मानलं है ना, आणि आजही ते मुंज वगैरे करतात, कारण योनीतनं जन्म झालेलं बाळ हे अस्पृश्य असतं त्यांच्या दृष्टीने, त्याला शुद्धीकरण करून घेतात है ना. त्या ब्राह्मण समाजाने सावित्रीबाई फुलांना खूप त्रास दिला स्त्री शिक्षणाचं जेव्हा सुरू झालं तेव्हा. पण तोच ब्राह्मण समाज काही वर्षांनी लगेच ते ज्ञान आत्मसात करायला लागतं. आम्ही मागे आहोत. आम्हाला आपली एक मुक्ता साळवे आठवते, त्या मुक्ता साळवेपासून या मुक्तापर्यंतचा प्रवास आमचा मुक्ताच आहे. तिथं सगळं आत्मसात केलं आणि आत्मसात करून मग तो हलवाई गणपती कोठला, तो दगडूशेठ, अथर्व पठण, तुमच्या येऊ द्या आणि आमच्या येऊ द्या, बसा अथर्व पठणच केलं पाहिजे, हे समरसत आहे. का नाही इतर सर्वजण मिळून, महिला मिळून या 22 प्रतिज्ञाला एकत्र बसत, त्याचं पठण करायला का नाही बसत. का नाही त्या संविधानाच्या प्रियांबलला घेऊन, उद्देशिकेला घेऊन आमच्या सर्व महिला अशा मांडी घालून रस्त्यावरती बसून त्याचं पठण करत, का नाही करत. कारण तो समतेचा मुद्दा आहे, इथं समरसतेचा आहे. आणि मग आपल्याकडे असं आहे ना, जातीची जशी जाणीव असते तशी जातीची नेणीव पण असते. म्हणजे आपल्या मनात नसतं, पण मनाच्या खोल कुठेतरी कोपऱ्यात असते. कुठेतरी खोल कोपऱ्यात आपण पण मानलेलं असतं की हे श्रेष्ठ असतं, हे भारी असतं, हे चांगलं असतं, आणि आपण त्याची कुठेतरी कॉपी करत असतो. आणि म्हणून मग आपण, तुम्ही बघा, जो जो समाज घटकामधला व्यक्ती हळूहळू शिकत जातो, स्थिर होत जातो, त्याला त्याच्या अस्मितेचे प्रश्न पडायला लागतात की आता मी कसं राहायचं, आता माझ्याकडे पैसे आले, माझ्याकडे गाडी आली, घर आलं, सगळं आलं, आता मी कसं राहायचं, चांगलं राहिलं पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे. तर चांगलं राहण्याच्या सगळ्या सांस्कृतिक संकल्पना या ब्राह्मणेत आपल्याला, आणि आपली जात नेणून ते कॉपी करायला लावते. लक्षात येते. मग बुद्धाने सांगितलेला शाकाहार है ना की मांसाहार, अशा विवादामध्ये आपण अडकायला लागतो. आणि शाकाहार श्रेष्ठ असतं, आणि आपले वाडवडील जे खात होते ते घाणच असतं, मांसाहार. गरज काय, त्याची गरज काय आपल्याला. पण आपली नेणीव ऑपरेट होते, आणि या नेणीवेतून मग मी माझं भलं, मी माझं कुटुंब आणि मी, बाकीचं नंतर बघू. आणि मग कोणीतरी आमचा बाप आणि आम्ही असं म्हणत काय म्हणतोय, मी शिकलो ना तर तू कष्ट घे, तूही शिकशील. मी मोठा झालो ना, तू कष्ट करशील, तूही मोठा होशील. अरे तुला संधी भेटली, बाकीच्यांना भेटत नाही, त्याचं काय. प्रश्न संधीचा असतो. आणि मग संविधानामध्ये, संविधानाच्या माध्यमातून ह्या सर्व संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. मागच्या 25-30 वर्षामध्ये या सर्व संधी टप्प्याटप्प्याने बंद करत गेलेल्या. मग ते रोजगाराच्या असतील, शिक्षणाच्या असतील. बघा तुम्ही कुठे आता शिक्षण आपल्याकडे, सगळं शिक्षणाचं खाजगीकरण झालं. खिशात पैसे तर तुम्ही मुलांना शिकू शकता, नाही तर नाही शिकू शकत. झालं, ज्ञानाचे दरवाजे अप्रत्यक्षपणे बंद झाले. रोजगार कुठे, रोजगाराच्या संधी, आरक्षणावरती तर तुटूनच पडतात सगळेजण तुटून पडतात. कशाला पाहिजे आरक्षण, आता काय झालं, अमुक झालं तमुक झालं. पण कोणी हे म्हणत नाही की मागच्या 25-30 वर्षामध्ये किती सरकारी नोकऱ्या शिल्लक राहिल्या,
किती बॅकलॉग आहे, किती बॅकलॉग भरला गेला याची चर्चा करायला कोणीच तयार नाही. आता सगळ्या सरकारी आस्थापना कॉन्ट्रॅक्टवर आल्यात. मग ती बेस्टचे असू दे, कोणी पण असू दे, महानगरपालिका असू दे, केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे, सगळे ठेकेदारी आता कॉन्ट्रॅक्टवर नोकऱ्या आहेत. कुठे राहिलं आरक्षण? आरक्षण तर संपलं. आणि मग आरक्षण संपलं असं म्हणत मग काय करायचं आहे? आता सर्व समाज कसा समरस होत चाललेला आहे आणि एका व्यापक मोठ्या अशा आयडेंटिटीच्या खाली तो संघटित होत चालला. आणि ती आयडेंटिटी काय दिली जाते आता? हिंदू. म्हणून म्हणतात ते की हिंदुत्व हे धर्म नाही आहे, हिंदुत्व ही जीवन पद्धती आहे. पण कोणी हे सांगत नाही ती जीवन पद्धती नेमकी कशी, कुठली? ती तुकारामाची आहे का? चालेल ना, तुकारामाची असेल तर. ती नामदेवाची आहे का? नाही, ती नामदेवाची नाही, तुकारामाची नाही, है ना. ती ज्ञानेश्वरांची पण नाही, ती रेशीम बागेतली आहे. ती रेशीम बागेतली जरी रेशीम वाटत असली ती गळा नीट चिरते बरं का, पत्ता लागत नाही. तर आपल्यापैकी अनेकांचे गळे असे चिरले गेलेले आहेत. आणि आता प्रवास असा झाला आहे की आता माणसं स्वतःहून हौसेने गळा कापायला जात आहेत. हे वाईट आहे. कुठेतरी आपण बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करतोय याचं भान सुटत चाललं. टोकदार कडवटपणा ठेवायची गरज नाही. एक समग्र समाज बदलायच्या दिशेने आपण याचा विचार केला पाहिजे. मी कोणाच्याही विरोधात नाही, पण एक समग्रपणे विचार करूया ना की ठीक आहे, 100 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी लढा ह्या स्टेजला होता. मागच्या 25 वर्षामध्ये आम्ही बॅकफूटला गेलो, मान्य करूया बॅकफूटला होतो. पण संपलो का? नाही संपलो. आजही आम्ही लढतोय की नाही? लढतोय. आजही आम्ही संघटित व्हायचा प्रयत्न करतो की नाही? करतोय. ठीक आहे, लढाईमध्ये कमी जास्त होत राहतं. त्या धरती ओहोटी असते की नाही? हा ओहोटीचा काळ आहे असं आपण मानूया. पण ओहोटीच्या काळामध्ये मग आपला खुंटा हलवून बळकट करायचा असतो. आणि आपला खुंटा कसला आहे? विचारधारेचा आहे. आणि ती विचारधारेचे स्रोत काय आहेत? हे सगळे महामानवाने दिलेले. तो खुंटा हलवून बळकट करून नव्या भरतीच्या दिशेने आपल्याला गेलं पाहिजे. हाच एक आपल्या समोरचा पर्याय आहे. यात मी कुठेही निराशावादी नाही आणि मी उगीच पोकळ आशावादी पण नाही, है ना. सगळं कसं चांगलंच होणार नाही, पोकळ आशावादी पण नाही. बाबासाहेबांच्या सर्व लिखाणामध्ये तुम्ही बघा ना, कुठेही निराशावाद नाही आहे, पण कुठेही पोकळ आशावाद नाही आहे. जिथं जे आहे ते आहे. म्हणजे जे बाबासाहेब संविधान लिहितात आणि सगळी तत्व वगैरे 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 मांडतात आणि 52च्या निवडणुकीनंतर BBC ला दिलेली इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणतात? लोकशाही टिकणार नाही. बरकटपणे काय अर्थ नाही ना. हेच आहे ना, ती अख्खी इंटरव्ह्यू बघण्यासारखी आहे. आणि आपण जर आश्चर्यचकित होतो की अरे या माणसाने संविधान दिलं, मतदानाचा अधिकार दिला आणि एका निवडणुकीनंतर म्हणतात. तर ते निवडणुकीचा संदर्भ नाही आहे. त्यातला संदर्भ हा आहे की जातीय विषमता किती खोलवर आहे, गुलामी किती खोलवर आहे. आणि अशा खोलवर रुजलेल्या गुलामीमध्ये संसदीय लोकशाही इथं स्थापित करणे अशक्य आहे. आणि हे वाक्य बाबासाहेब ज्यावेळेला BBCच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतायत, आजच्या परिस्थितीमध्ये आपण सगळं राजकीय वातावरण जर बघितलं ते 100% खरं ना हो, 100% खरं आहे. बाबासाहेबांच्या विचारांच्या अनुषंगाने कोण आहे तिकडे बसलेला? नाव घेणारे सगळे है ना, डोकं टेकतात ते. तो विषय नाही, विचारांचा कोण आहे? कोण नाही सापडत. रंग कुठले पण असू दे त्याचे, सापडत नाही. कारण खोलवर ती गुलामी आहे आणि आता ती गुलामी अधिक खोलवर उजळत चाललेली. आपला प्रवास एक सायंटिफिक टेम्परमेंट, वैज्ञानिक दृष्टिकोन घेणं, साधक बाधक विचार करणं, आपण महत्त्वाचे आहोत समाज म्हणून, आपण देशाचे मालक आहोत, या भावनेतून आपण आता देशाचे आपण गुलाम होत चाललेलो, सरकारचे आपण गुलाम होत चाललो. आणि म्हणून मग योजनांची नावं पण कशी येतात? लाडकी बहीण है ना, लाभार्थी, पद्धतशीरपणे दिलेली नावं असतात. ऐकायला कानाला फार गोड वाटतात ती, पण त्यातला गोडवाच्या मागे जो कडवटपणा आहे तो शोधला पाहिजे, तो आपण शोधावा.
हे या निमित्ताने मला या जयंतीच्या निमित्ताने इथं मांडायचं आहे. जाता जाता एवढंच, समतेचा संघर्ष हा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो, वाद नाही. समतेच्या संघर्षामध्ये तुम्ही सर्वस्व आयुष्यपणाला लावलं तरी त्या कालखंडामध्ये तुम्हाला बदल दिसतीलच असं नाही. पण म्हणून समतेचा संघर्ष संपतो असं होत नाही. आपण हजारो वर्षापासून विषमतेच्या विरोधात समतेचा जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाचे एक भाग आहे. त्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक अत्यंत ऐतिहासिक असा महत्त्वाचा टप्पा आहे. तो आजच्या कालखंडामधला आपला दीपस्तंभ आहे. उद्याच्या कालखंडामध्ये अजून दुसरं काय होईल मला माहिती नाही, पण आजच्या कालखंडामध्ये तो आपला दीपस्तंभ. आणि मग त्या दीपस्तंभाकडे बघून त्यातून मिळणाऱ्या प्रकाशातून आपण आपला बुद्धीचा प्रकाश वाढवावा. तो जर वाढवला तर कदाचित समाजामध्ये चालू असलेल्या सर्व ज्या घडामोडी आहेत, समाजामधले हे जे सगळे आंतरविरोध आहेत ते अधिक नीट आपल्याला उमजतील, समजतील आणि त्यातून समाज जोडण्याचं जे आपलं कार्य आहे ते अधिक प्रगल्भपणे पुढे विकसित होईल. यानंतरच्या काळात याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तुमची इच्छा असो नसो, सर्वसामान्यपणे सर्व शोषितांना टप्प्याटप्प्याने पुन्हा एकदा या समतेच्या झेंड्याखाली यावंच लागणार आहे. आणि ती येण्याची प्रक्रिया चालू आहे निरंतर. तुम्ही शेतकरी आंदोलन बघा, 1 वर्ष त्यांनी अडून धरलं की नाही, नमवलं है ना. आता शेतकरी आंदोलनामध्ये वर करणी शेतीमालाला भाव एवढा पुरता पर्याय देत होतो आपण, पण कुळू कायद्याच्या किंवा जमीन सुधारण्याच्या माध्यमातून मिळालेल्या जमिनी अप्रत्यक्षपणे आपल्याकडून हिसकावल्या जातील ही भीती आहे. आता ती जमीन दिली कोणी? बाबासाहेबांनी. तर ती जाणीव आपल्याला जोडून द्यावं लागेल. CA-NRC नागरिकत्वाचा कायद्याला घेऊन है ना, शाहीनबागमध्ये दिल्लीमध्ये त्या महिला बसल्या, मार्ग दाखवला त्यांनी की तू नागरिकत्व ठरवणार तू कोण? 5 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर दिलेलं सरकार आहे, निवडून दिलेलं, तुम्हाला तो अधिकार नाही. आम्ही नागरिक आहोत, आम्ही भारताचे लोक आहोत, हे ठणकावून त्यांनी सांगितलं ना. आता पुन्हा एकदा तुमचं नागरिकत्व पणाला लागलं. SIR सुरू आपल्या इथं पण. आणि मग मतदार यादी बनवताना तुमची ओळख, जनगणना करताना तुमची ओळख काय, असा एक प्रश्न आता येतोय है ना. मग जनगणना करताना काय लिहायचं, महार लिहायचं की बौद्ध लिहायचं, असा एक प्रश्न पडणार, येतं ते. आणि मग पद्धतशीरपणे सांगितलं जाणार, हेच बोलायचं बरं का. आपण सावध राहा. आपण म्हणावं तू नाही सांगायचं है ना. आम्ही जे आहोत ते आहोत है ना, जसे आहोत तसे आहोत. आणि आम्ही कोण आहोत हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तर तुम्ही कोण आहात आणि कसे आहात हे सांगण्याचा मला अधिकार आहे, तुम्हाला बदलण्याचा पण अधिकार मलाच आहे, एवढं लक्षात ठेवा. हे ठणकावून सांगायची ही वेळ आलेली आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मला आवर्जून इथं बोलवल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आयोजकांचे, पंचशील सेवा संघाचे आभार मानतो. राजेश कांबळे त्यांचे आभार मानतो मी. दिनेशजी येतं आमचे चांगले मित्र आहेत, त्यांनी मला इथं आग्रह करून बोलवलं, याबद्दल मी त्यांचे आग्रहपूर्ण आभार मानतो. त्यांना मला संधी नसती भेटली, मी जर इथं आलो नसतो तर अनेक गोष्टी मला इथं समजल्या, उमजल्या, मुक्ता भेटली, नवे विचार ऐकायला भेटले. एक फक्त वाक्य शेवटचं सांगतो. आपण आहे ना, आपल्यामधले जेवढे नवीन शिकलेली लोक आहेत, मुलं मुली आहेत, ते खूप नवा विचार करतात. त्यांना योग्य ती संधी द्या आणि त्यांच्याकडून ऐका. खूप वेगळे पैलू आपल्याला कळायला लागते, कारण हळूहळू आपण नाही का, मी नाही त्यातला. तर पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जे तिसरं पुष्प वाहताना सद्यस्थिती आणि आंबेडकरवाद या विषयावरती आपण अतिशय सुंदरपणे असं विश्लेषण केलेलं आहे. अगदी वारसा हक्कापासून शाहीनबाग, तसंच पुण्याच्या रेशीम बागेच्या हत्याकांडापासून ते समता आणि समर्थता या विषयी आपण जे व्याख्यान मांडून जे आम्हाला मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल खरंच तुमचं मी पंचशील सेवा संघाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो.
आणि पंचशील सेवा संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात आमच्या नवसंकल्प सेवाभावी संस्थेचे सचिव दिनेश जाधव हे सरांचे मित्र सहकारी आहेत. त्यांनी मला सांगितलं की सरांना या ठिकाणी बोलवा आणि सर विरारवरून या ठिकाणी आले. दोन्ही आपले छोटे वक्ता मुक्ता कांबळे यांनी आणि सोनवणे सरांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे. तर मी या ठिकाणी दिनेश जाधव हे विरारवरून आलेले सरांसोबत आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते या ठिकाणी हजर असतात. ते या ठिकाणी आपल्या जयंती उत्सवाला शुभेच्छा देतील. त्यानंतर छोटी सूत्र मी धर्मविजय कोरवडेकर यांच्याकडे देईन. मी दिनेश जाधव यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा देऊ शकतो. Thank you.